काय झालं? काय झालं का काय झालं? नाही, कौशिकीताई पण मग असे म्हणत होत्या काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय म्हणून. अरे हो हो, त्यासाठीच आम्ही तुमची वाट बघतोय, पण तुम्हाला काही वेळेचं काही भानच नाहीये. आम्ही ते आईस्क्रीम. बास बास, चौकच नको ती काहीतरी कारण देत बसू नकोस. आणि खूप मोठं कर्तबगारीचं काम केलंयस तू. कंपनीला इन्व्हेस्टर मिळवून दिलेस, ऑफिसमध्ये अगदी प्रामाणिकपणे काम करतोस, आमचं नाव मोठं करतोयस. पण म्हणून तुला बाहेर मोकाट फिरण्याची मुभा दिली असा गैरसमजात राहू नकोस, कळलं का? दया काका शांत व्हा. काय कौशिकी, हा एवढं कर्तबगारीचं काम केलं आणि काय करतायत? आईस्क्रीम खातायत. कशी जबाबदारी सांभाळणार आहेत हे दोघं? कशी जबाबदारी सांभाळणार आहेत? सॉरी बाबा. मी काय सॉरी काय? सॉरी काय? पण नेमकं झालं काय? आम्ही केदारवरची जबाबदारी वाढवायचा प्रयत्न करतोय आणि ह्याला बायकोशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये. इथून पुढे बायकोला एवढा वेळ दिलेला मला चालणार नाही, लक्षात येते का? Hey, hello. Hey, excuse me. Are you okay? I mean, that guy was totally. Sorry, I am fine. So sorry. Thank you so much, Mister. Yuvraj Khandekar. And you're welcome, Miss. Jenny D'Souza. D'Souza. Really? I get that a lot. म्हणजे माझा ॲक्सेंट ऐकून असं वाटतं लोकांना मराठीचा. बट माय मॉम इज मराठी अँड माय डॅड इज फ्रॉम गोवा. Goa. Interesting. इंटरेस्टिंग. इट्स अमेझिंग. आमचे गोवा सुंदर असा. तुझ्यासारखंच का? सुंदर गोवा. थँक्स. हे तू सिरियसली म्हणजे इथे एकटी आली आहेस? हो, पण इथे टेबलच नाही आहे, त्यामुळे मी आता निघते. बाय, सी यू अराउंड. सुपर. एक्सक्यूज मी. ही एवढी सुपर प्लेस सोडून तू दुसरीकडे का जातेस मला कळत नाहीये. आय नो, पण इथे टेबलच नाही आहे, सांग मग त्यामुळे कोणतं टेबल रिकामं करायचं सांग. म्हणजे करायला मी कोणते टेबल खरंच रिकामं करू शकतो, पण हे यु नो व्हॉट, मी पण एकटा चालू आहे तिथे. म्हणजे मी पण कंपनी शोधत होतो आणि मला नव्हतं माहिती एवढी चांगली कंपनी मला मिळेल, एवढी सुंदर कंपनी मला मिळेल. सो तू मला जॉईन होऊ शकतेस इफ यू डोंट माइंड. ओके, आय इन्सिस्ट. प्लीज थांब. बघ ना, म्हणजे या इव्हिनिंगमध्ये जर तू मला जॉईन झालीस तर मला खूपच बरं वाटेल. आणि तुला खरी गोष्ट माहिती आहे का, म्हणजे एक सुंदर मुलगी जर या बारमधून जात असेल, टेबल नाही आहे या क्षुल्लक कारणावरनं, तर मला खूप गिल्ट येईल. आणि मला गिल्ट आलं की मी खूप दारू पितो आणि मला खूप दारू नाही प्यायची आहे. सो तू जर थांबलीस तर यु नो. राईट, अंडरस्टूड. बट आर यू शुअर? शुअर तर तुला पाहिल्यापासून झालंय मी. इट विल बी माय प्लेजर इफ यू जॉईन मी प्लीज. ओके. सॉरी. काय सॉरी काय? कुठला आईस्क्रीम खाल्लास? माझ्यासाठी आणलंस का? नाही, मी घेऊन येतो. काय 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 तू हसतेस काय? हसतेस काय? दया काका बास आता. त्या दोघांचे चेहरे बघा, घाबरले दोघेही. गाईज मजा करतायत. ओके, रिलॅक्स. अच्छा, याच्यासाठी तुम्ही आम्हाला लवकर बोलवत होतात? अगं हो, आम्हाला तुम्हाला एक खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं होतं, म्हणून बोलवलं होतं. इकडे. काही नाही, तुम्हाला दोघांनाही एक छानशी गुड न्यूज द्यायची होती. कौशिकी. हा, नाही नाही, मी सांगणार नाहीये. तुमचा मुलगा आहे, तुम्हीच त्याला सांगायचं. काही नाही रे केदार, ही जी काही तू कामातली कर्तबगारी दाखवलीस ना, त्यासाठी तुझ्या बाबतीत आम्ही दोघांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. येस. म्हणजे तुला एमिनेनचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त करायचं ठरवलेलं आहे. COO. बाबा, पण
मी ताईला म्हणालो होतो. अरे हो हो, मला सगळं माहिती आहे. तू कौशिकीला म्हणाला होतास मला थोडा आणखीन वेळ हवाय म्हणून. हो. अरे पण तू या पदासाठी अगदी योग्य आहेस असं आम्हाला वाटतंय ना. ही जबाबदारी तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडणार. हा, मला माहिती आहे. काही लागलंच तर आम्ही दोघं आहोत ना. मग ऍब्सोल्युटली. आणि आम्ही काय लगेच तुझ्या एकट्यावर सगळी जबाबदारी टाकून अंग काढून घेणार नाही आहोत काय. मग काही काळजी करू नकोस तू. आणि हे बघ, माझा तुझ्यावर आणि देवकीच्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे एमिनेनचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तूच, COO ठरलं आमचं. पण हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये. पद्मिनी काकू ऐका. एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही आम्हाला विचारलेलं नाही, पण मला बोलायचंय. पद्मिनी काकू ऐका माझं. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं पटलेलं नाहीये, पण प्लीज आपण याविषयी नंतर बोलू. नंतर नाही, आत्ता. मला आत्ता बोलायचंय. माहितीये मला तुम्हाला माझ्या युवराज बद्दल काय वाटतं ते. तो वाया गेलेला मुलगा आहे, बेजबाबदार आहे. आणि आम्ही दोघे असूनही आम्ही युवराजवर चांगले संस्कार केले नाही. पण देवकीने एकटीने तिच्या मुलाला वाढवलं आणि तो प्रामाणिक आहे. पण कोणी ठरवलंय? कोणी ठरवलं? कौशिकी, तुला तर सगळ्याच गोष्टी चांगल्या क्वालिटीच्या लागतात. आपल्या घरातला डाळ तांदूळ सुद्धा अगदी पारखून घेतेस तू. कुठल्याही वस्तूवर डाग लागलेला चालत नाही तुला. मग ज्या माणसाला तुझ्या कंपनीत एवढ्या मोठ्या पदावर बसवणार आहेस तू, त्याच्या चारित्र्यावरचे डाग बघितले नाहीस तू? काय काय म्हणजे काय म्हणायचंय काय तुला पद्मिनी? विचारा ना, विचारा तुमच्या लाडक्या लेकाला त्याने कुठे तोंड काळं केलंय ते. मी काकू काय झालंय? हो, असं का बोलताय? आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये केदार असं काही चुकीचं नाही वागू शकत. ओ रिअली तारिणी, माझ्या युवीचे कारनामे जगाला ओरडून ओरडून सांगायचे असतात ना तुला. आणि आता तुझ्या नवऱ्याची वेळ आली तेव्हा घाबरलीस? अगं कळू दे ना सगळ्यांना तो बाहेर काय करतो ते. इनफॅक्ट तुला पण. अगं चीट करतोय तो तुला. निशी काय बोलतीयस तू? निशिता प्लीज, दरवेळेला त्यांना त्रास देण्याची वेगळी कारणं शोधू नकोस. हा विषय वाढवू नकोस प्लीज. अजिबात नाही. या वेळेला तर ती तुमचे सगळ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. पद्मिनी काकू, तुम्हाला निशिता माहितीये. तुम्ही तिची बाजू काय घेताय? हो, एरवी दिली नसती, पण मी जे बघितलंय ना ते बघितल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही. आणि तुमच्याकडेही उरणार नाही ह्या मुलाला घराबाहेर काढण्याशिवाय. असं काय केलंय मी? लाज नाही वाटत असा खोटेपणा करायला? बरं विचारतोस तोंड वर करून काय केलंयस म्हणून? दाखव तुझा फोन. काय झालंय काय पण? या बघा. बघा तुमच्या लाडक्या मुलाचे प्रताप बघा. काय आहे पण फोन मध्ये? बघू द्या काका. काय? बघ बघ, तू पण बघ. तुझ्या लाडक्या भावाचे प्रताप तूही बघ. तारिणी बघ बघ.